नमस्कार. मागच्या भागात आपण आपल्या मूलभूत हक्कांविषयी बोललो होतो. पण हे हक्क फक्त कागदावर लिहिलेले काही शब्द आहेत का? तर अजिबात नाही. आज आपण हे पाहणार आहोत की आपले हे हक्क जपण्यासाठी आपल्या संविधानाने किती जबरदस्त आणि शक्तिशाली व्यवस्था उभी केली आहे. चला तर मग सुरू करूया. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे आपल्याला हक्क तर दिलेत, पण समजा कोणी ते वापरूच दिले नाहीत तर? शासन असो किंवा एखादी व्यक्ती जर आपल्या हक्कांवर गदा आणत असेल तर आपण नक्की काय करू शकतो? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या लोकशाहीचा खरा आत्मा दडलाय. पण त्या उत्तरापर्यंत पोचण्याआधी आपल्याला मूळ समस्या समजून घ्यावी लागेल. आणि ती समस्या म्हणजे हक्कभंग. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या हक्कांचं उल्लंघन. आता हे नक्की काय असतं आणि कसं होतं ते आधी बघूया. आता गंमत बघा, आपलं संविधान किती वास्तववादी आहे. ते आपल्याला हक्क तर देतच, पण त्याचबरोबर हे देखील स्वीकारतं की कधीकधी आपल्याला ते हक्क वापरण्यापासून रोखलं जाऊ शकतं. आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्यालाच आपल्या हक्कांचा भंग झाला किंवा हक्कभंग असं म्हणतात. पण काळजी नाही, आपलं संविधान यासाठी पूर्णपणे तयार आहे. हे फक्त पुस्तकातलं नाहीये बरं का. हक्कभंग म्हणजे नेमकं काय हे या उदाहरणांवरून अगदी स्पष्ट होतं. विचार करा, कोणालाही विनाकारण उचलून अटक केली, किंवा गावातून बाहेर जायलाच बंदी घातली, किंवा तुरुंगातल्या कैद्याला साधं जेवण आणि औषधही दिली नाहीत. हे सगळं म्हणजे आपल्या मूलभूत हक्कांवर झालेला थेट हल्लाच आहे. मग आता या हक्कभंगावर उपाय काय? इथेच आपल्या संविधानाची खरी जादू आणि ताकद समोर येते. संविधानाने काय केलंय की हक्कांच्या संरक्षणालाच एक मूलभूत हक्क बनवून टाकलंय. चला बघूया हे कसं काम करतं. ही ओळ आहे ना, ही मनात कोरून ठेवण्यासारखी आहे. खूप म्हणजे खूप महत्वाची. याचा अर्थ असा की जर आपल्या इतर कुठल्याही हक्काचं उल्लंघन झालं तर न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणं हा सुद्धा आपला एक स्वतंत्र आणि मूलभूत हक्क आहे. ही एक प्रकारे सगळ्या हक्कांची मास्टर की आहे, नाही का? तर यालाच म्हणतात संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. हे फक्त एक आश्वासन नाहीये, तर हे न्यायालयावर टाकलेलं एक बंधन आहे की त्यांनी नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण केलंच पाहिजे. यामुळे नागरिक म्हणून आपल्या सर्वांना एक प्रचंड शक्ती मिळते. आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. न्यायालय आपल्या हक्कांचं संरक्षण नक्की करतं तरी कसं? त्यांच्याकडे अशी काय आयुधं आहेत? तर यासाठी न्यायालय 5 विशेष प्रकारचे आदेश, ज्यांना रिट्स असंही म्हणतात, ते जारी करू शकतं. हो, बरोबर. एकूण 5 शक्तिशाली आदेश. हे न्यायालयाच्या भात्यातले 5 ब्रह्मास्त्रांसारखे आहेत, जे आपल्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी वापरले जातात. चला, आता एक एक करून ते समजून घेऊया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आदेश आहे बंदी प्रत्यक्षीकरण. याचा शब्दशः अर्थ आहे शरीर हजर करा. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केली असेल तर न्यायालय हा आदेश देऊन त्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर करायला सांगतं आणि ती अटक कायद्यानुसार आहे की नाही हे तपासतं. दुसरा आहे परमादेश. याचा अर्थ होतो आम्ही आज्ञा देतो. समजा एखादं सरकारी ऑफिस किंवा अधिकारी त्यांचं सार्वजनिक कर्तव्य पार पाडत नसतील तर न्यायालय त्यांना ते काम करण्याचा आदेश देऊ शकतं. जसं की रस्त्यांची दुरुस्ती होत नसेल तर न्यायालय महानगरपालिकेला ते करण्याचे आदेश देऊ शकतं. तिसरा आदेश आहे प्रतिषेध, म्हणजेच मनाई हुकूम. जर एखादं खालचं न्यायालय म्हणजे कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादा खटला चालवत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्यांना असं करण्यापासून रोखण्यासाठी हा आदेश जारी करतं. आणि हो, हे काही आपण मनाने सांगत नाहीये. इथे बघा, मूळ पाठ्यपुस्तकात हे 3ही आदेश स्पष्टपणे दिलेले आहेत. बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश आणि प्रतिषेध. हे आपल्या संविधानानेच न्यायालयाला दिलेले अत्यंत महत्त्वाचे अधिकार आहेत. आता बघूयात चौथा आदेश, अधिकार पृच्छा. याचा अर्थ आहे कोणत्या अधिकाराने. जर एखादी व्यक्ती सरकारी पदावर चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर न्यायालय या आदेशाद्वारे त्या व्यक्तीला जाब विचारू शकतं की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे पद सांभाळत आहात. आणि शेवटचा 5वा आदेश आहे उत्प्रेषण. प्रतिषेध हा आदेश खटला चालू असताना दिला जातो, पण हा थोडा वेगळा आहे. जर कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिल्यानंतर असं लक्षात आलं की तो निर्णय देताना कायद्याचं उल्लंघन झालंय तर वरिष्ठ न्यायालय तो चुकीचा निर्णय रद्द करून तो खटला स्वतःकडे घेऊ शकतो. इथे बघा, हे शेवटचे 2 आदेश, अधिकारपृच्छा आणि उत्प्रेषण, हे सुद्धा मूळ स्रोतामध्ये दिलेले आहेत.
ह्या 5 आदेशांमुळे न्यायालयाचं आपल्या हक्कांच्या संरक्षणाचं टूलकिट पूर्ण होतं. ही खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकाच्या हातातली ताकद आहे. तर आपण हे 5ही आदेश पाहिले. पण या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी नेमका अर्थ काय होतो? याचं महत्त्व काय आहे? चला, आता या विश्लेषणाचा शेवट करूया. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे न्यायालयीन आदेश केवळ कायद्याच्या पुस्तकातले काही शब्द नाहीयेत. ते आपल्या लोकशाहीला जिवंत ठेवतात. ते हे सुनिश्चित करतात की कोणीही, अगदी शासनसुद्धा, कायद्यापेक्षा मोठं नाही आणि प्रत्येकासाठी न्यायाचा एक मार्ग नेहमीच खुला आहे. आणि शेवटी एक विचार, आपले हक्क काय आहेत आणि त्यांचं संरक्षण कसं होतं हे माहीत असणं, न्यायालयाकडे कोणती साधनं आहेत हे माहीत असणं, हेच एका जागरूक नागरिकाचं सगळ्यात मोठं शस्त्र नाही का? यावर नक्की विचार करा.